नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी झटपट असा बनणारा पदार्थ ब्रेड ऑमलेट। चला तर मग करूयात सुरुवात। इथे आपल्याला लागणार आहे 3 अंडी, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि थोडंसं चीज हे ऑप्शनल आहे। इथे मी आता 3 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, त्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर आणि नंतर बारीक चिरलेली मिरची। आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मसाले। अर्धा चमचा मिरची पावडर, त्यानंतर आपण टाकणार आहोत पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद। आणि या स्टेजला आपल्याला इथे टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण एकजीव झालं पाहिजे। आता आपलं इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता मी इथे पॅन गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेते। तेल इथे ऑमलेटसाठी आपल्याला जास्त लागणार नाही। इथे आपलं आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण ऑमलेट बनवून घेऊया। सर्व बाजूने एकसारखं मिश्रण ओतायचं, म्हणजे कुठे पातळ किंवा कुठे जाड असं होत नाही। गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे। आता मी इथे ब्रेड घेते। इथे तुम्ही बघू शकता ब्रेड मी एका बाजूने ऑमलेट मध्ये डीप करून घेतला आहे। आता दुसरा ब्रेड सुद्धा मी असंच डीप करून घेणार आहे आणि जो काही पोर्शन व्हाईट राहतोय तिथे तुम्ही स्पूनने मसाला टाकून घेऊ शकता। हे मी आता मसाला लावून घेते जिथे आपला मसाला लागलेला नाही ब्रेडला। आता मी यावर टाकणार आहे चीज हे टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाहीतर अवॉइड करू शकता। लक्षात ठेवा गॅस आपला मंद आचेवरच पाहिजे। आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि खाली पण थोडं शेकू द्यायचं, कारण दुसऱ्या बाजूचा पण मसाला आपला शेकला गेला पाहिजे। एखादा मिनिट आपल्याला हे शेकू द्यायचं आहे आणि मग पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे दुसऱ्या साइडने सुद्धा शेकलं गेलं आहे। आणि आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला मध्ये एक फोल्ड करायचं आहे आणि ते पटकन आणि छान असा ब्रेड ऑमलेट आपला रेडी झालेला आहे। आता मी याचे स्लाइस करून घेते। झटपट बनणारा ब्रेड ऑमलेट आवडला असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता मी यावर टोमॅटो केचप टाकते। तुम्हाला आवडत नसेल तर असंच खाल्लं तरीही चालेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।